अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज गुरुवार आहे, आज गुरुपुष्यामृत योग आहे. तर अशा या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे आणि गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आज मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो कुठे लावायचा आहे आणि कशा प्रकारे लावायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. असा एक दिवा तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. माता लक्ष्मी या उपायामुळे प्रसन्न होते आणि तिचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर त्यामुळे तुम्हाला आज न चुकता हा उपाय करायचा आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तर त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग जो आहे तो साजरा करत असतो. तर हा अतिशय शुभ योग असतो. याला अमृत योग असं म्हणतात, कारण हा एक दुर्मिळ योग आहे. खूप कमी वेळेस गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा येतो. तर त्यामुळे हा एक अमृत योग आपण मानत असतो. पुष्याचा अर्थ काय आहे तर पोषण करणारा, शक्ती देणारा किंवा ऊर्जा देणारा. तर असा हा अतिशय शुभ योग आजच्या दिवशी आलेला आहे. तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकतात. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जर तुम्ही या दिवशी केली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होत असतो. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधीच अडचणी येत नाही. तर त्यामुळे तुम्ही काही शंका मनामध्ये कुठली पण न ठेवता तुम्ही या दिवशी कुठल्या पण शुभ कामाची सुरुवात करू शकतात. तुम्ही घर खरेदी करू शकतात, गृहप्रवेश करू शकतात, कुठली पण छोटी मोठी तुम्ही गुंतवणूक करू शकतात. काही तुम्हाला करायचं असेल तर या शुभ काम तुम्हाला करायचं असेल तर या दिवशी तुम्ही बिंदास म्हणजे मनामध्ये कुठली पण शंका न ठेवता करू शकतात. यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचं तुम्हाला या दिवशी सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला भरभरून या दिवशी सेवा करायची असते. माता लक्ष्मीची केलेली कुठली पण या दिवशी छोटी मोठी सेवा जी आहे ती आपल्याला खूप काही देऊन जाते. आपल्या घरावर दुःख येऊ नये, संकट येऊ नये, वाईट गोष्टींपासून आपल्या घराचा बचाव व्हावा, नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी म्हणजे अशा अशुभ गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आता हे बघा, आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊन तिच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी या दिवशी खूप लोक जे आहे ते काही ना काही उपाय तापाय जे आहे ते करतच असतात. आपलं नशीब चमकवण्यासाठी या दिवशी आपल्याला काही छोटे मोठे उपाय जे आहे ते करायचेच असतात. आणि लक्षात ठेवा, गुरुपुष्यामृत हा जो असा योग आहे त्या दिवशी जर आपण काही सेवा केली ना तर आपलं नशीब जे आहे ते बदलायला बिलकुल वेळ लागत नाही. खूप आपलं नशीब जे आहे ते या दिवशी उपाय केल्यामुळे चमकत असतं. तर त्यामुळे नक्कीच न विसरता तुम्ही या दिवशी काही छोटे मोठे असे उपाय करा की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आता हे बघा, गुरुपुष्यामृतच्या दिवशी मी तुम्हाला याआधीच सांगितलं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे. सकाळी उठल्यापासून तुम्ही घर वगैरे व्यवस्थित स्वच्छ करा. यानंतर दारासमोर तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद कुंकवाने तुम्हाला किंवा अष्टगंधाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही दाराला तोरण सुद्धा लावू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या सर्व गोष्टी केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये पसरण्यासाठी मदत होत असते. विशेषतः माता लक्ष्मीची पूजा करताना तुम्हाला हे बघा, त्या श्रीयंत्र जे आहे त्याची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्ही कमळगट्टाच्या माळेने जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो तुम्ही जप करू शकतात. विष्णू गायत्री मंत्र जप करू शकतात. यासोबतच ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 108 वेळेस जप करायचा आहे. या मंत्रामुळे आपल्या घरातली दरिद्रता, गरिबी नष्ट होण्यासाठी मदत होते. अतिशय शुभ असा हा मंत्र आहे. हा शुभ दिवशी तुम्हाला म्हणायचा आहे. आता हे बघा, या दिवशी काही मंत्र वगैरे जप केल्यामुळे, माता लक्ष्मीला प्रसन्न केल्यामुळे धनप्राप्तीचे जे मार्ग आहे ते आपल्यासाठी खुले होतात. तर त्यामुळे तुम्हाला हे जे सांगितलेले छोटे छोटे उपाय आहेत त्यातले जमतील तेवढे तुम्हाला उपाय करायचे आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खीर नसेल तुम्ही करणार तर तुम्हाला पांढऱ्या गोष्टी म्हणजे पांढरी मिठाई, पांढरे पेढे हे तुम्हाला माता लक्ष्मीला भोग म्हणून अर्पण करायचे आहे. यासोबतच तुम्हाला माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. कमळाचं फूल मिळालं तर अतिउत्तम, किंवा लाल तुम्ही गुलाबाचं फूल जे आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं. तर त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं फूल, लाल रंगाचं गुलाबाचं फूल तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात. श्रीयंत्राची तुम्ही या दिवशी स्थापना करू शकतात. तुम्हाला जर श्रीयंत्र नसेल देवघरामध्ये तर आजच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकतात. दक्षिणावर्ती शंख तुमच्या देवाऱ्यामध्ये असलाच पाहिजे. दक्षिणावर्ती शंखाची सुद्धा तुम्ही या दिवशी स्थापना करू शकतात. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते सुखमय बनतं. पती पत्नीमधले भांडण वगैरे जे असतील, गैरसमज जे आहे ते होत नाही, ते दूर होतात.
यासोबतच या दिवशी तुम्हाला गरजूंना, गोरगरिबांना तुम्हाला दान करायचं आहे. तुम्ही काही खायच्या वस्तू तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे असेल ते तुम्ही दान करू शकतात. यानंतर तुम्हाला जर गाय दिसली तर त्या गायीला तुम्हाला चारा किंवा पोळी, काहीतरी तुम्हाला गूळ हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे. गायीची सेवा हीच चांगल्या शुभ दिवशी झालीच पाहिजे. तर तुम्ही गाय जर दिसली तर न चुकता गायीला काहीतरी तुम्ही खाऊ घाला. आणि यासोबतच आजचा महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे. लक्ष्मी मातेची पूजा मांडणी या दिवशी सकाळी कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला याआधीच शेअर केलेला आहे. एका पाटावर तुम्हाला लाल वस्त्र टाकून तिथे अक्षतांनी तुम्हाला अष्टदलांचे कमळ काढायचे आहे आणि त्यावर तुम्हाला माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे. श्रीयंत्र वगैरे, पिवळ्या कवड्या या सगळ्या माता लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. शक्यतो संध्याकाळी 6 नंतर हा दिवा तुम्ही लावलात. सकाळी तर तुम्हाला लावायचाच आहे, पण संध्याकाळी 6 नंतर न विसरता तुम्ही त्यामध्ये गाईचं तूप टाका. ठीक आहे. आणि तूप टाकल्यानंतर एक अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे माता लक्ष्मीला, लवंगाचा वास माता लक्ष्मीला आकर्षित करतो. असे तुम्हाला 2 दिवे घ्यायचे आहे. तुम्ही पणती घेतली तरी हरकत नाहीये. 2 तुम्हाला दिवे करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक त्यामध्ये लवंग टाकायचं आहे. एक दिवा तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि दुसरा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, जसं आपण दिवाळीला मुख्य दरवाजाच्या बाहेर पणती लावतो त्याचप्रमाणे हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ज्यामध्ये आपण एक लवंग टाकलेले आहे तसं तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते. आणि हा जो दिवा आहे हा थोडंफार तूप नका टाकू यामध्ये, व्यवस्थित ॲटलिस्ट रात्री 12 पर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्ही काळजी घ्या. हो, संध्याकाळी माता, आपण हे बघा म्हणतो की संध्याकाळची वेळ झालेली आहे, लक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे, झोपू नका वगैरे असं आपण जे म्हणतो, म्हणजे संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा लवंग टाकलेला दिवा, तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण जेणेकरून त्या लवंगामुळे त्या ज्वालांमधून लवंगाचा वास पसरतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून देवाऱ्यासमोर सुद्धा जिथे पूजा मांडणी केली आहे, पूजा मांडणी किंवा तुम्ही देवाऱ्यासमोर सुद्धा लावू शकतात. आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. थोडं तूप जास्त टाका किंवा कमी झालं का परत तुम्ही त्यामध्ये चमचाभर तूप टाका, असं करा. ॲटलिस्ट रात्री 12 पर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्ही काळजी घ्या. आणि यासोबतच या दिवशी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 21 वेळेस, 108 वेळेस, जसं जमेल तसं करा. फक्त हे जे सांगितलेले उपाय वगैरे आहे ते तुम्ही मनापासून करा, श्रद्धेने करा. मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला हे उपाय तपाय करायचे आहे, जेणेकरून मग आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं. तर या सांगितलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा, सांगितलेले उपाय करा. तर या सांगितलेल्या गोष्टी अगदी मनापासून करा. हा दिवस महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला आजचा दिवस जो आहे तो वाया न जाऊ देता जमतील तेवढे उपाय करा. या दिवशी केलेली छोटी सुद्धा सेवा जी आहे ती माता लक्ष्मीला प्रसन्न करते. आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असली तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. म्हणून या गोष्टी न चुकता करा. तर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.